हे जे काय फेक नरेटिव्ह आहे, आणि म्हणून मला अनेकदा जे बोलतात काही लोक की हिटलर 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 आहे, साम्य बरंच आहे. हिटलरचं सुद्धा असं म्हणतात की 4 पातळीवरती त्याचं काम चालायचं. म्हणजे आता जे काय आपले प्रवक्ते वगैरे असतात ना, तेव्हा चॅनल वगैरे नव्हती, पण तेव्हा जे चालायचं, एक म्हणजे स्वतःची बाजू मांडणं, हे का काही प्रवक्त्यांचं काम. दुसऱ्यावरती आरोप करणं. तिसरं, विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देणं. आणि चौथं ते म्हणजे फक्त अफवा पसरवणं. आहे साम्य दिसते की नाही? आता जे काय यांचं चाललेलं आहे ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये साम्य दिसते की नाही दिसत? आणि अशा यांच्यामध्ये आपण त्यांना केवळ आणि केवळ आपल्याला भुलवण्यासाठी जय श्रीराम म्हटलं म्हणून लगेच हिंदुत्ववादी म्हणून सगळं आयुष्य त्यांच्या चरणी वाहून टाकायचं. आज हे करू तर काहीच शकत नाहीयेत. आज मुंबईला जे खतम करायला निघालेत, मुंबईचं महत्व मारायला निघालेत, महाराष्ट्राची अस्मिता तुडवतायत पायदळी. आणि हाच धोका आहे. 1 नेशन 1 इलेक्शन, यांना सगळं 1 1 1 एकाधिकारशाही पाहिजे. सगळे एक. आपल्याला सुद्धा बरं वाटलेलं आधी, एक विधान एक निशाण एक प्रधान, हो बाबा पाहिजे बरोबर. पण विधान म्हणजे यांचं जे काय होतं बुरसटलेल्या हिंदुत्वाचे विचार, ते आम्हाला मान्य नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान तेच आम्ही मानणार. एक निशाण म्हणजे तुमचं फडकं नव्हे, तर आमचा डौलाने फडकणारा तिरंगा हे आमचं निशाण आहे. आणि एक प्रधान म्हणजे ईव्हीएम आणि बोगस मतदारांनी निवडून आलेलं नाही, तर लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेला आमचा पंतप्रधान हे आम्हाला मान्य आहे. आणि तसंच ते आता जसं कमल हसन म्हणाला की यांना इंडिया नाही हिंदिया करायचे, परत तिकडे मारामाऱ्या लावायच्या. आणि हे जेव्हा मी वाचलं तेव्हा माझ्याकडे रोज कोण ना कोणतरी येत असतं. बिहारची काही लोक आली होती, त्यांना मी विचारलं, ते बोलले साहब हे सच है. जसं आपल्याकडे या काही भाषा आहेत, कोकणी आहे, अहिराणी भाषा, आणखीन कुठली भाषा, प्रत्येक विभागाची एक एक वेगळी भाषा आहे, तशा बिहारच्या काही भाषा या तर लुप्त झाल्या आणि तिकडे हिंदी जोरामध्ये आली. मग हे जेव्हा होतं, हिंदी विरुद्ध सुद्धा काही आमचा लढा नाहीये. पण आता भाजपा जे करतंय, देशामध्ये फूट पाडण्याचं काम करते, तोडा फोडा आणि राज्य करा, हे यांचं जे काही चाललंय, हे गाडण्यासाठी आपल्या हातामध्ये भगवा घेऊन आपल्याला पुढे जायचंय. म्हणून भगवा घ्यायचंय. माझा काहीतरी मुख्यमंत्रीपद गेल्यावर मी सोडून दिलं, ते कुठे जीव माझा जळला नाही. कारण माझा प्राण वर्षामध्ये नाही, माझा प्राण तुमच्यामध्ये आहे. माझा प्राण तुमच्यामध्ये आहे. जेव्हा एखादा शिवसैनिक, मला वर्षा सोडताना यातना नाही झाल्या, पण जेव्हा माझा कडवट शिवसैनिक दुर्दैवानं आपल्यातनं जातो आणि काही वेळेला गैरसमजातून जातो, तेव्हा ज्या यातना होतात, इंगळ्या डसतात ना, हे दुःख मी केवळ दाखवू शकत नाही म्हणून मला काय आनंद होतो अशातला भाग नाहीये. पण मला नेमकं ते कळत नाही की अरे तुम्हाला कळते का, तुम्ही कोणाच्या हुजरेगिरी करताय, कोणाच्या पालख्या वाहताय. इतकी वर्ष ज्यांना आपण डोक्यावरती घेऊन दिल्ली दाखवली, दिल्लीत बसल्यानंतर ताबडतोब त्याच वर्षी 2014ला लोकसभा जिंकली त्यांनी आणि विधानसभेमध्ये युती तोडली, तेव्हा आपण हिंदू होतो की नव्हतो? मग काय केलं होतं आपण असं पाप? एकनाथ खडसेंनी सांगितलेलं आहे की तेव्हा त्यांच्यावरती जबाबदारी दिली होती की आता ही युती तोडा. म्हणजे गरज सरो वैद्य मरो. त्याच्यानंतर पुन्हा आपण त्यांच्या बरोबर गेलो का? कारण हिंदुत्व. मग 19 साली पुन्हा ते अमित शाह वगैरे घरी आले. त्याच्यानंतर पुन्हा धोकाधडी झाली. त्याच्यानंतर 2.5 वर्षांनी आपलं गद्दारी करून सरकार पाडलं. पण आज सुद्धा तुमच्यासारखे अनेक कट्टर कडवट शिवसैनिक, मी काय दिलंय तुम्हाला? काही देऊ शकत नाही. आज माझ्याकडे काय आहे हे तुम्हाला माहितीये, मलाही माहितीये की मी काही देऊ शकत नाही. उद्याचं उद्या, पण आता तरी हातात काय आहे? काहीच नाहीये माझ्या हातामध्ये. तरी सुद्धा तुम्ही माझ्या सोबत राहिलात, तरी सुद्धा सोबत राहिलात. आणि केवळ हे माझं काही कौतुक नाहीये, हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी जे काही त्यांची पुण्याई उभी केलेली आहे त्याचं हे सगळं चित्र आहे. मी कोण आहे? मी कोणीच नाहीये. आणि म्हणून मी अभिमानाने पुढे चाललेलो आहे. निवडणूक आयोगाने आपल्यावरती अन्याय केलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल अजून लागत नाहीये.
एक 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 न्यायमूर्ती येत आहेत आणि जात आहेत, येत आहेत आणि जात आहेत. पुढच्या वर्षी लवकर या, तसे पुन्हा जात आहेत. 50 वर्ष, 70 वर्ष, आमच्या केसला आता 75 वर्ष झाली. त्याचा आम्ही आता अमृत महोत्सव करतोय, रौप्य महोत्सव करतोय, सुवर्ण महोत्सव का? अहो केस केले माहित नाही तुम्हाला, 100 वर्ष झाली आमच्या केसला, निकालच लागत नाही अजून. ही असली लोकशाही घेऊन आपण पुढे जातो आहोत आणि तरी सुद्धा मी ठाम उभा आहे हातामध्ये मशाल घेऊन.